हॅलो नमस्कार मैत्रिणी. या कस्टमरने दिला होता ब्लाऊज. आता ब्लाऊज धुवून तरी द्यायचा, तसाच दिला होता. इतका वास येत होता की मला कंटाळाच येत होता त्याला मेजरमेंट घेण्यासाठी. मी एकदा मेजरमेंट घेतल्याने हा ब्लाऊज साईडला ठेवला. आता हा होता बलून टाईप, म्हणजे भरपूर असा हात वगैरे, बाही त्याच्या खूप लांब होत्या आणि अशा पद्धतीचा कॉलरचा ब्लाऊज होता. अगोदर मी मेजरमेंट घेऊन ठेवलं आणि या पद्धतीने प्रिन्स कटचा जो आहे तो भाग तयार करून घेतला. कॉलर जोडायचा होता याला आणि कॉलर जोडून घेतला. अशा काही तर नवीन ट्राय करायचं म्हटलं तर थोडासा वेळ लागतो मला, कारण डिझाईन बघावी लागते कशा पद्धतीने तयार केलेला आहे. आणि हा जो कपडा आहे तो एक्स्ट्रा 1 मीटर स्लीव्हसाठी हाणून दिला होता. म्हणजे बाही तयार करणार होते, ते डिझाईन करणार होते त्यासाठी. तर बाही कटिंग करते वेळी मी मेजरमेंट घेतलं होतं की कशा पद्धतीने घ्यायचं. तर मधीच मुलाचा माझा अभ्यास घे म्हणून लागला होता. तर बऱ्याच वेळा मी मेजरमेंट घेत असताना या गोष्टी होत असतात. तर त्यांचा ब्लाऊजसुद्धा कटिंग करून घेतला, मध्येच मुलाचा अभ्याससुद्धा घेत होते आणि फायनली मी ब्लाऊज त्यांचा तयार करून दिला. आणि तो हुक्स बघा, इथं पूर्ण कॉलरपासून कमरेपर्यंत 9 हुक्स मी लावली होती आणि बाहीच्या साईडला 2-2 हुक्स होती इथं. म्हणजे त्यांच्या ज्या जुन्या मेजरमेंट्सचा ब्लाऊज होता सेम अशाच पद्धतीचा होता. त्या पद्धतीने मी शिवला आहे आणि 1 मीटर स्लीव्हज हे एक्स्ट्रा बाहीसाठी आणून दिल्या होत्या त्यांनी. तर तुम्हाला हा ब्लाऊज कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला लाईक शेअर करायला विसरू नका.